काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की निशीला घेऊन उमा दवाखान्यात चाललेली असते। तेव्हा निशी म्हणते की अगं आई आपण दोघीच, आपण ओवीला सुद्धा घेऊया सोबत। हे ऐकून उमा म्हणते की अगं ओवीची काय गरज, आपण दोघी जाऊ ना। हे ऐकून निशी म्हणते की नाही आई, आपण ओवीला घेऊन गेलो तर नीरज सर मला भेटणार नाही। तुला आठवत नाही आहे का नीरज सरांनी काय बोललं होतं की ते मला भेटल्याशिवाय नांदिवली सोडून जाणार नाही। ते काहीही प्रयत्न करून मला भेटण्याचा प्रयत्न करतील आणि ओवी हे सगळं थांबवू शकते। लालीला सुद्धा निशीचं म्हणणं पटतं आणि म्हणते की हो, ओवी ना हे सगळं भेटून देऊ शकत नाही। ओवी कितीही वाईट असली ना, मला तिचं कितीही पटत नसली ना तरी तिच्या गुणांची शाबासकीही द्यायलाच हवी। तिने चारूला कसं हाकलून लावलं आठवते ना तुला उमा, तू ओवीला घेऊन जा। ओवी तेवढ्यात येते आणि ठीक आहे म्हणून उमा तिला घेऊन जाते। ते तिघेसुद्धा दवाखान्यात जातात। डॉक्टर निशीला चेक करतात आणि सगळं काही व्यवस्थित आहेत असं सांगतात आणि आरोग्याची काळजी घे हे सुद्धा सांगतात। यासोबत निशीला बोलतात की तू हेल्दी राहिलीस तर तुझं बाळसुद्धा हेल्दी राहील। सगळ्यात आधी तुझ्या भूतकाळात काय घडलं हे विसरून तुला तुझ्या बाळासाठी आनंदी राहायला हवं। हे सगळं झाल्यानंतर तिचं बाळ व्यवस्थित आहे हे सगळेजण खूप खुश असतात। तिघेजण बाहेर येतात तेव्हा उमा मुद्दाम होऊन डॉक्टरांकडे काहीतरी विसरून येते आणि मी जाते असं बोलते तर ओवी बोलते की नाही उमाई, तुम्ही दोघं थांबा, मी घेऊन येते असं म्हणून उमा बोलते की बरं ठीक आहे, त्यांना सगळं व्यवस्थित विचारून ये। हे ऐकल्यानंतर ओवी आधी जाते। नंतर उमा आणि निशी चालत असतात तेव्हा उमा निशीला काही गोष्टी समजावत असते। तेवढ्यात तो नीरज इकडे त्यांच्या दवाखान्यातून बाहेर येण्याची वाट बघत असतात। हे ऐकल्यानंतर गाडीवाला मेघनाला फोन करतो आणि सांगतो की हे दोघं भेटणार आहेत। तेव्हा मेघना त्याला बोलते की जीव गेला तरी चालेल पण माझ्या पोराच्या केसालाही धक्का लागता कामा नये, नीरजला काही झालं नाही पाहिजे, त्या मुलीचा जीव गेला तरी चालेल, तू त्याची काळजी करू नकोस असं म्हणून ती फोन ठेवून देते। तो मुलगा निशीच्या अंगावर गाडी घालायला जातो। एवढ्यात उमा तिला खेचते आणि नीरज तिला वाचवतो। निशी त्याला बघून एकदम शॉक होते। तेव्हा नीरज म्हणतो की निशी नीट व्यवस्थित काय करतेस तू। हे असंच चालल्यानंतर श्रीनूचा आज निकाल लागतो। तो निकाल घेऊन आपल्या घरी येतो आणि दादांच्या पायात ठेवतो। तो म्हणतो की दादा बरं झालं, सगळ्यात आधी तुम्ही मला घरात दिसला, मला सगळ्यात आधी आनंदाची बातमी ही तुम्हालाच द्यायची होती। हे ऐकून दादा म्हणतात की काय झालं रे। त्यानंतर नीरज सांगतो की दादा मामा, मी अख्ख्या कॉलेजमध्ये टॉप केले, सगळ्यात कॉलेजमध्ये मला पैकीचे पैकी मार्क पडलेत। हे ऐकल्यानंतर दादा मामा खूप खुश होतात आणि त्याला मिठीत घेतात। लाली आणि कांता त्यांच्या पुढे हात जोडून आपल्या बाळाला व्यवस्थित शिकवल्याबद्दल ते सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करत असतात। तेव्हा दादा म्हणतात की श्रीनू तू अजून शिक, खूप मोठा हो, असं कर तू परदेशात जा शिकायला, खूप शिक्षण घे पण आपल्या गावाचं नाव मोठं कर। तेव्हा श्रीनू म्हणतो की नाही दादा मामा, मला परदेशात जायचं नाही, मला तुझ्या हाताखाली काम करायचं आहे, मला तुझ्यासारखा माणूस व्हायचा आहे, तुझ्या हाताखाली मला माझं पूर्ण शिक्षण करायचं आहे। हे सगळं ऐकून सगळेजण खूप खुश असतात। इकडून मंजू आतून साखर घेऊन सगळ्यांचं तोंड गोर करत असते। तेव्हा दादा म्हणतात की याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे। इकडे नीरजने निशीला वाचवल्यामुळे नीरज निशीला विचारत असतो निशी काय झालंय तू मला सांग ना। ओवी म्हणते की प्लीज नीरज सर, तुम्हाला किती वेळा सांगितलं तिला भेटण्याचा प्रयत्न करू नका, तरीच तर तुम्ही कसं भेटायला आला। निशी म्हणते की थांब ओवी। हे ऐकून नीरज म्हणतो की बोल। त्यानंतर निशी म्हणते की अहो सर, मला तुम्हाला आयुष्यातली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी सांगायची होती, तेव्हा होता कुठे तुम्ही। नाही ना, आता प्लीज मला भेटण्याचा प्रयत्न करू नका, कारण माझ्या आयुष्यात माझ्या आनंदाची बातमी सांगायला आणि माझी काळजी घ्यायला माझी माणसं आहेत, तर प्लीज तुम्ही इथून पुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नका असं ती हात जोडून सांगते आणि ती तिथून निघून जाते। ओवी रिक्षावाल्याला थांबवते आणि त्यात निशीला बसवते। ते दोघं जण सुद्धा रिक्षात बसतात। इकडे निशीच्या हातची फाईल खाली पडलेली असते, ती नीरजला भेटते। नीरज ती फाईल हातात घेतो आणि देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या फाईलवर नर्सिंग होम असं लिहिलेलं असतं। त्याला संशय येतो की हे काहीतरी आहे पण तो काहीही दाखवत नाही। उमा त्याच्या हातातून घेते आणि ते दोघं सुद्धा निघायला लागतात। इकडे लाली निशीची वाट बघत असते। मंजू म्हणते की अहो एवढे आनंदाचा दिवस आहात, तुम्ही कोणाची वाट बघताय। हे ऐकून म्हणते की निशीची। हे ऐकल्यानंतर मंजू म्हणते की अहो आज आपण काहीतरी गोडधोड जेवण करू। त्यावर लाली म्हणते नाही मंजू, काय घरातली सगळी पोरं बाळं खुश असतील ना तर आनंद साजरा करायला काही नाही। निशीचं आपलं छान मार्गाला लागलं ना की मी सगळा आनंद सेलिब्रेट करेन। हे ऐकल्यानंतर मंजू त्यांना समजावत असते की तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल। आणि ते सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो। तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।